Tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. एक गडी बाद केला होता. अष्टपैलू कामगिरीमुळे कवीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला गेला होता. मात्र त्यांची आता गाठ आहे एसके टायगर्स संघाची. हा चेंडू ऑफसाईडला आपण पाहतोय शॉर्ट कव्हरच्या दिशेने एक धाव इथे मिळते. गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज अंकुश. हा चेंडू ड्राय केलाय पुन्हा एकदा दिशेने मिसफील्ड होते. मात्र चेंडू दुसऱ्या प्रयत्नात बॉक्सिंग त्यांना साईडच्या फलंदाज पाहतो आपण गणपत. हा चेंडू पूल केलाय. चेंडू त्याला डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक दोन चेंडूच्या मागे धावतायत. मात्र चेंडू त्यांना बीट करून ओव्हर द विकेट. हा चेंडू जास्त उशीर घेतोय बीट करतोय फलंदाजाला. आयटम ओव्हर द विकेट. हा चेंडू हवेतून पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू वन बाउंस सीमारेषे बाहेर चौकार. चेंडू फोर चेंडू होता समोर टाकला. त्यानंतर गणपतने हा चेंडू लॉफ केला लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. पुढचा चेंडू. हा चेंडू आता मात्र कमबॅक करताना चांगलं खेळ पाहायला मिळणार आहे. चेंडूला भिरकावून दिलाय कव्हर्स मध्ये. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. APL चौकार. हवेतून पॉवर प्ले मध्ये मारलेला फटका. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र फलंदाज बाद. जय होता क्षेत्ररक्षक तिथे. पहिला धक्का 14 या धावसंख्या. अजय फोर्थ विकेट. हा चेंडू पॉइंटला बीट करतोय. मात्र कव्हरचा क्षेत्ररक्षक बॅकिंग देण्याचा प्रयत्न करतो. तिथे मिसफील्ड होते. 2 धावा इथे पूर्ण. आणि यावेळेस हा चेंडू हलक्याने डिफेन्सिव्ह मोड मध्ये चेंडू डिफेन्स केलाय. त्याचा घेऊन वाढलाय. शॉट बारीक लक्ष दिले जाते. आता मात्र चेंडू खोलवर टाकला होता. धावची संधी. मात्र फलंदाज अजय. हा चेंडू ऑन साइडला मिड विकेट मध्ये गॅप मध्ये चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. APL चौकार. फलंदाज सुरेश. हा चेंडू बघा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. मोठे पट्टी खेळू शकले. मात्र कमबॅक करताना कवी पूर्ण चेंडू वळतोय. फलंदाज सफल झाले होते ऑप्शन. पुढचा चेंडू कवी असा. हा चेंडू बघा टप्पा मात्र वळतोय. फलंदाज यावेळेस यश जिंकतोय. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन. हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरना. चेंडू प्रॉपर टाइम केलं बघा. ताकदीचा वापर नाही केला तंत्राचा वापर केलाय. युवा स्वीप. चेंडू येतोय टी पॉइंटला. जय तिथे क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय. चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे फेकतोय यष्टीरक्षकाकडे. आणि एक धाव इथे मिळते. हा चेंडू भिरकावून दिलाय. आता चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. आणि हा झेल इथे सुटलेला आहे. मात्र चेंडू अडवलाय सीमारेषेला ढकललाय. झेल इथे सुटलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आपण सुरेशच्या बाबतीत एक माहिती मिळाली की सुरेश कधी रिव्हर्स स्वीपचा वापर करत नाही. मात्र आज घरातून ठरून आला की एकतरी रिव्हर्स स्वीप मी मारेल आणि तो त्याने मारलेला आहे बघा. हा चेंडू मात्र हवेत आहे. पुन्हा एकदा चेंडू उंच जातोय. क्षेत्ररक्षक बघा 2 झेल इथे सोडलेले आहेत. सुरेश घरून येताना फलंदाज हरीश षटकात आतापर्यंत 11 धावा खर्च झाल्यात. हा चेंडू बघा अपील करताय क्षेत्ररक्षक कडे लागणाऱ्या चौथ्या षटकातला. 47. हा चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला तिथे अतिशय चांगला थ्रो बघा ऑन दी स्टंप. गोलंदाज कवी. हा चेंडू पूल केला क्षेत्ररक्षक तिथे. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतो इथे षटकामध्ये. व्हेरी गुड बॉलिंग. हॅलो अनिकेत बदलू होऊ शकते. हा चेंडू आणि ह्या ट्रिक वळवत आहे. फिरकी गोलंदाजी आणि फिरकीच्या जाळामध्ये फलंदाज नाही ते
अडकवत आहे. हा चेंडू बघा टप्पापर्यंत बाहेर निघतोय. पंचावजा अमृत बघताना हा चेंडू बीट करतोय फलंदाजाला. ठेवले फलंदाजांना कोणत्या प्रकारची संधी देत नाहीये तो खेळण्यासाठी. हा चेंडू मात्र मिडल स्टंपवरनं पुन्हा एकदा ऑप्शन वगैरे जाताना पुन्हा एकदा पाहिलं तर 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत. मात्र पुन्हा एकदा थकवले फलंदाज गरजेचं म्हटलं तिथे जागेवर खेळण्याचा प्रयत्न करतायत. पुढे सरसावले चेंडू पुन्हा एक पहिले षटक स्ट्राईकला फलंदाज कवी शेंडे. हा चेंडू पूल करतोय. क्षेत्ररक्षक मागे आहे खूप. विकेटवर क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवायला पोहोचेल तोपर्यंत चेंडू स्क्वेअर लेगला आता मात्र क्षेत्ररक्षक घेतलेला आहे. हा चेंडू एक लागते. यष्टीरक्षकाने प्रयत्न केले होते मात्र चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. APL चौकार. 8 धावा इथे कवीच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले. हा चेंडू मात्र फिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार चौकार. आता देखील पुन्हा एकदा कवीसाठी. हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जाताना अप्रतिम देखना फटका चौकार. या माहिती मला हा चेंडू हवेतून पुन्हा एकदा चेंडू येतोय सीमा रेषेकडे. 4 धावांसाठी बॅक टू बॅक 5 चौकार. प्रकारची फलंदाजी करायची हे दाखवून देत असताना कवी शेंडे. हा चेंडू भिरकावून दिला सीमा रेषेकडे जाताना चेंडू. मात्र चेंडू सीमा पलीकडे जातोय षटकारासाठी. संघामध्ये भूमिका आहे सलामीचा फलंदाज जे बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि पहिला धक्का धाव देत आहे. हा चेंडू अतिशय चांगला प्रकारे खेळून काढलाय. स्टेट नावाचा क्षेत्ररक्षक चेंडू धाव देतोय झपाट्याने. फक्त एक धाव. एक वेगवान गोलंदाजाकडे ज्या प्रकारे ऍक्शन हवी आहे तशाच प्रकारची फलंदाजी करत असताना हा चेंडू टॉप एज लागतोय. क्षेत्ररक्षक जज करतोय. फलंदाज बाद. दुसरा धक्का. विवेक गोलंदाज पुन्हा एकदा लीड फॉर द विकेट. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू बीट. परिस्थितीला अनुसरून आपण फलंदाजी करायला हवी. जबाबदारीने फलंदाजी करायला हवी. तर तुम्ही बेजबाबदारीने फलंदाजी कराल तर निश्चित परिस्थिती कठीण होऊ शकते. हा चेंडू बघा अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू ब्लॉक मध्ये टाकला होता. धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली आपण पाहतोय 27 ही धावसंख्या. हा चेंडू ऑन साइडला. आता मात्र चेंडू गॅप मधून निघून जातोय सीमा पलीकडे. दिनेश सामनाकडनं सज्ज. क्षेत्ररक्षक विखुरलेलं पाहू शकता आपण. पहिली 2 षटके पॉझिटिव्ह संपलेले. त्यामुळे क्षेत्ररक्षक हे सीमा रेषेला आपण पाहू शकता. डीप बॅकवर स्क्वेअर लेग. डीप मिड विकेट. लॉंग ऑन. हा चेंडू टॉपचा वापर केला होता. साइडला चेंडू एक क्रॉस दिला खेळण्याचा प्रयत्न होता. आता चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू निर्धाव फेकला शंकरने. 17 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी हव्यात 19 धावा. हा चेंडू फुल केलाय. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्ररक्षकाच्या मधून जातोय चेंडू सीमा रेषे. हा चेंडू लॉक केला हवेतून. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. फलंदाज बाद. प्रयत्न करतो मात्र दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर खराब फलंदाजी मी म्हणेन. एकेरी दुहेरी धावणे लक्ष जर गाठता येत असेल तर मोठ्या फटक्यांची काय गरज आहे. हा चेंडू व्हेरी गुड फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण नाहीये. चांगली गोलंदाजी शंकरची. मात्र हा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. ऑफसाईड वाढत चाललेली आहे. मात्र इथे सामन्यात जर आपण पाहिलं तर थोडस वेगळं चित्र पाहायला मिळतंय अभ्यास करताना. मात्र चेंडू गॅप मध्ये घेऊन काढला यावेळेस. चेंडू चालला सीमा रेषेकडे आणि चेंडू जातोय सीमा पलीकडे. 15 धावांची फलंदाज या स्ट्राईकला अंकुश.
बघूया अंकुश लावेल का गोलंदाज या षटकात धावा पाहायला मिळते. दिल्ली हा चेंडू त्याने ढकललाय. सुरक्षात्मक फटका एक धावेमध्ये समजूतदारपणा दाखवतो यावेळेस अंकुशला माहीत आहे स्ट्राईक घेण्याची पूर्णपणे ताकदनिशी लढतात एकमेकांविरुद्ध. हा चेंडू इनसाइड एज लागते. टाइम होत नाहीये. चेंडू मात्र 10 चेंडू 14 धावांची गरज आहे. गोलंदाज हा चेंडू ड्राईव्ह करतो कार्पेटच्या माध्यमातून. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितका चांगला थ्रो. व्हेरी गुड फिल्डिंग. गुडचं स्वप्न दाखवलंय तो कवी इथे विजय मिळवून देईल का आपल्या संघासाठी हा प्रश्न अजूनही कायम आहे मैदानावरती. हा चेंडू विरकावून दिला वाडीस लॉंगच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू जातोय. पंचांचा इशारा बघूया काय येतोय. मात्र तिथे पंच इशारा करतायत षटकार. संघर्षमय षटकार. अशा प्रकारचं कृत्य करू देऊ नका. हा चेंडू हा विजय फटका होऊ शकतो का. चेंडू चाललाय मात्र यावेळेस हा झेल तिथे पकडलेला आहे. निर्णायक क्षणी कवीच्या खेळचा अंत सुरस आहे खुन्नस आहे ठसन आहे. हा चेंडू मात्र इथे भिरकावून दिलाय. आपला रोमांच काढून टाकलाय. षटकार लगवलाय आणि हा सामना इथे विवेक संघाने जिंकलेला आहे. त्यांचा